नमस्कार, मी नम्रता. आपलं स्वागत आहे नम्रता वाघ कुमार कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. आज आपण व्यंजन हा घटक अभ्यासणार आहोत. कोणता उपघटक अभ्यासणार आहोत? तर व्यंजन. व्यंजन म्हणजे काय? व्यंजन म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होत नाही किंवा ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वरांची आवश्यकता असते त्यांनाच व्यंजन असे म्हटले जाते. व्यंजन म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वरांची आवश्यकता असते त्यांनाच व्यंजन असे म्हणतात. उदाहरणार्थ क हा व्यंजन आहे. व्यंजन ही नेहमी हलंत लिहिली जातात. हलंत लिहिली जातात म्हणजे काय? तर त्यांचा पाय हा मोडला जातो, म्हणून ती अपूर्ण उच्चाराची असतात, म्हणून त्यांचा पाय हा हलंत लिहिला जातो किंवा मोडला जातो. त्यांच्यामध्ये जेव्हा स्वर मिक्स केला जातो तेव्हा ती पूर्ण उच्चाराची होतात. अशा पद्धतीने आपल्याला क हे अक्षर मिळते. आता आपण पाहूया व्यंजन. सविस्तर मध्ये आपण व्यंजन अभ्यासूया. मराठी भाषेमध्ये 5 वर्ग आहेत: क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. या वर्गांवरूनच आपल्याला व्यंजनाचे प्रकार लक्षात ठेवायचे आहे. क वर्गामध्ये क, ख, ग, घ, ग यांचा समावेश होतो. च वर्गामध्ये च, छ, ज, झ, न. ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ढ, न. त वर्गामध्ये त, थ, द, ध, न. प वर्गामध्ये प, फ, ब, भ, म यांचा समावेश होत असतो. आपल्याला हे 5 वर्ग आठवल्यानंतर हे व्यंजन ऑटोमॅटिक लिहिता येतात, म्हणून ही 5 वर्ग लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. क पासून तर म पर्यंत जी व्यंजने आहेत त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. यांना स्पर्श व्यंजने का म्हणता? कारण या व्यंजनांचा उच्चार करत असताना आपल्या मुखातील जीभ, दात, ओठ, टाळू यांचा उपयोग होत असतो, म्हणून त्यांना आपण स्पर्श व्यंजने असे म्हणतात. एकूण स्पर्श व्यंजने किती तर आपण मोजू शकतो: 5 आणि 10, 15, 20 आणि 25. क पासून तर म पर्यंत किती व्यंजने आहेत तर 25 व्यंजने आहेत, म्हणून स्पर्श व्यंजनांची संख्या किती तर 25. स्पर्श व्यंजने एकूण 25 आणि क पासून ते म पर्यंत. त्यानंतर क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ यांना कठोर व्यंजने म्हणतात. कोणती व्यंजने म्हणतात तर कठोर व्यंजने म्हणतात, कारण यांचा उच्चार करत असताना कठोरता जाणवत असते, म्हणून त्यांना आपण कठोर व्यंजने असे म्हणतात. यांना आपण कोणती व्यंजने म्हणतो तर कठोर व्यंजने म्हणतो, कारण यांचा उच्चार करत असताना कठोरता जाणवत असते, तीव्रता जाणवत असते, म्हणून आपण यांना कठोर व्यंजने असे म्हणतो. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ यांना आपण मृदू व्यंजने म्हणतो. कोणते व्यंजने म्हणतो तर मृदू व्यंजने म्हणतो, कारण यांचा उच्चार करत असताना सौम्यता जाणवत असते, म्हणून आपण त्यांना मृदू व्यंजने असे म्हणत असतो. आपण उच्चार करू शकता, त्यानंतर आपल्याला जाणवेल की ब, भ किंवा ट, ठ, द, ध यांचा उच्चार करण्यामध्ये काय फरक आहे. या ओळींचा उच्चार आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला उच्चार करताना तीव्रता जाणवेल, आणि यांचा उच्चार आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला सौम्यता जाणवेल, म्हणून त्यांना आपण सौम्य व्यंजने असे म्हणतो. आणि या रांगेतील जी व्यंजने आहेत त्यांना आपण अनुनासिके व्यंजने म्हणतो. कोणती व्यंजने म्हणतो तर अनुनासिक, कारण या व्यंजनांचा उच्चार हा त्या व्यंजनांच्या उच्चार स्थानाबरोबर नासिकेतून होत असतो, म्हणून त्यांना आपण अनुनासिक व्यंजने असे म्हणत असतो. त्यांनाच परसवर्ण असे देखील म्हणतात. काय म्हणतात? परसवर्ण. परसवर्ण व्यंजने असे देखील आपण यांना म्हणत असतो.
आपल्याला समजलं असेल कठोर व्यंजने कोणती, मृदू व्यंजने कोणती, अनुनासिक किंवा परसवर्ण व्यंजने कोणकोणती. आता आपण पाहूया पुढील व्यंजने. यामध्ये आहे पुढील व्यंजने य, य, र, ल, व. यांना अर्धस्वर किंवा मृदू व्यंजने असे म्हणतात. अर्धस्वर का म्हणता, कारण य चा उच्चार ई सारखा होतो, र चा उच्चार रू सारखा होतो, ल चा उच्चार लू सारखा होतो, व चा उच्चार ऊ सारखा होत असतो, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. तसेच मृदू वर्ण किंवा मृदू व्यंजने असे म्हणतात, कारण त्यांचा उच्चार करत असताना सौम्यता जाणवते, म्हणून त्यांना मृदू वर्ण असे देखील म्हणत असतात. तसेच पुढील व्यंजने आहेत ते म्हणजेच श, श, स. या व्यंजनांना उष्मे किंवा घर्षके, उष्मे किंवा घर्षके व्यंजने असे म्हणतात. यांना उष्मे किंवा घर्षके असे का म्हणता, कारण या व्यंजनांचा उच्चार आपण जेव्हा करतो तेव्हा फुफ्फुसातून हवा ही जोरात बाहेर फेकली जाते आणि ही हवा कशी असते तर गरम असते, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षके, घर्षण होतो. जेव्हा आपण श, श, स यांचा उच्चार करत आहोत तेव्हा उष्णता निघत आहे आणि ते घर्षण होत आहे, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षके असे म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यानंतर पुढील व्यंजने आहे तो म्हणजेच ह आणि ळ. ह हा महाप्राण आहे, कारण ह चा उच्चार करत असताना फुफ्फुसातून जोरात हवा बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण, हला महाप्राण असे म्हणतात. मराठीत एकूण महाप्राण किती असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला 14 असं आन्सर लिहायचं आहे किंवा टिक करायचं आहे किंवा गोल करायचं आहे. का? कारण ह चा उच्चार करत असताना फुफ्फुसातून हवा तर बाहेर फेकलीच जाते, त्याबरोबर श, श, स यांचा उच्चार करत असताना देखील ह चा उच्चार आपल्याला ह चं प्रेझेन्स इथं जाणवत आहे, म्हणून यांना देखील अल्पप्राण म्हटले जाते. श, श, स यांना अल्पप्राण असे म्हटले जाते. तसेच ख, छ, ट, थ, फ, ग, ज, ड, द, भ यांचा उच्चार करत असताना ह चा उच्चार देखील होत असतो, म्हणून यांना देखील अल्पप्राण म्हणत असतात. अल्पप्राण किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हा 14. म्हणून मराठी भाषेत एकूण अल्पप्राण किंवा महाप्राण किती? अल्पप्राण आहेत ते 13 आणि महाप्राण आहे तो 14. म्हणजेच महाप्राण किती तर 14 आणि मुख्य महाप्राण कोणता तर ह हे आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे. ळ या व्यंजनाला स्वतंत्र व्यंजन असे म्हणता येईल. ळ या व्यंजनाला स्वतंत्र व्यंजन म्हणतात. स्वतंत्र व्यंजन असे का म्हणतात? कारण संस्कृत भाषेमध्ये ळ या व्यंजनाला स्थान नाही आहे, म्हणून त्याला स्वतंत्र व्यंजन असे म्हणतात. संस्कृत भाषेत किंवा संस्कृत वर्णमालेमध्ये ळ हा व्यंजन नाही आहे, म्हणून आपण त्याला स्वतंत्र व्यंजन म्हणून ळला ओळखत असतो. आपल्याला किती व्यंजने आतापर्यंत आपण अभ्यासले? सुरुवातीला क पासून तर म पर्यंत 25, त्यानंतर 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 व्यंजने आपण अभ्यासली. आता आपण संयुक्त व्यंजने पाहूया. संयुक्त व्यंजने 2 आहेत. संयुक्त व्यंजने 2 कोणती तर श आणि ज्ञ. श आणि ज्ञ यांना संयुक्त व्यंजने म्हणतात. संयुक्त व्यंजने म्हणजे काय? 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन जे व्यंजन तयार होतात त्यांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात. श हा व्यंजन कशा पद्धतीने तयार झालेला आहे तर क आणि श हे 2 व्यंजने एकत्र येऊन श हा संयुक्त व्यंजन तयार झालेला आहे. तसेच ज्ञ हा संयुक्त व्यंजन आहे. तो कशा पद्धतीने आहे? त्यामध्ये द हा व्यंजन आहे, न हा व्यंजन आहे आणि य हा व्यंजन आहे.
ही 3 व्यंजने एकत्र येऊन ज्ञ हा संयुक्त व्यंजन तयार होत असतो. आपल्याला श आणि ज्ञ हे कशा पद्धतीने एकत्र आले आहे तर इंग्रजी भाषेत आपण अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकतो. के फॉर क आणि श, तसेच डी एन वाय म्हणजे DNY हा ए इथून रिमूव्ह करून टाकायचा म्हणजे ज्ञ कसा तयार होतो, द एन फॉर न आणि वाय य, अशा पद्धतीने ज्ञ हा तयार झालेला आहे. श आणि ज्ञ हे कोणते व्यंजने आहेत तर संयुक्त व्यंजने आहेत. श मध्ये क आणि श हे 2 व्यंजने आहेत. ज्ञ मध्ये द न य हे 3 व्यंजने आहेत. हे आपल्याला समजलं असेल. आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तर इंग्रजी स्पेलिंग नुसार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे कोणते व्यंजने आहेत तर संयुक्त व्यंजने आहेत. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत काय काय अभ्यासलं वर्णमाला या घटकामध्ये ते पाहूया. सुरुवातीला आपण अभ्यासले ते म्हणजे स्वर. एकूण स्वर किती तर 14. 2009च्या अगोदर मराठी भाषेमध्ये 12 स्वर होते, परंतु 2009 नंतर मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी म्हणजे 16 आणि हे किती तर 36. 36 आणि 16 52 म्हणजेच एकूण मराठी भाषेत वर्ण किती तर 52. वर्णांची संख्या मराठी भाषेत किती तर 52. ती कोणकोणती ती आपल्याला आठवत असतील. स्वर त्यामध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कोणकोणती तर ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर तयार होतात हे आपल्याला आठवत असेल. स्वरादी कोणकोणते अनुस्वार आणि विसर्ग यांच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना आपण स्वरादी असे म्हणत असतो. तसेच व्यंजन म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होत नाही, त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते तर स्वरांची आवश्यकता असते, त्यांनाच आपण व्यंजन असे म्हणत असतो. आणि ती व्यंजने कोणकोणती यासाठी आपल्याला मराठी भाषेतील 5 वर्ग माहीत असणे महत्त्वाचे आहे. क, च, ट, त, प ही 5 वर्ग आहे. त्यानुसार आपण ही व्यंजने लिहायची आहे. क, ख, ग, ग, च, छ, ज, झ हे आपल्याला लिहिता येईल. त्यानुसार आपण सुरुवातीला क पासून तर म पर्यंत जी व्यंजने होती त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतो. त्यांना स्पर्श व्यंजने का म्हणतो ते आपण पाहिलेलंच आहे. तसेच क, ख या रांगेतील जे व्यंजने आहेत त्यांना आपण कठोर व्यंजने असे म्हणतो, कारण त्यांचा उच्चार करत असताना तीव्रता जाणत असते. ग, घ यांचा उच्चार करत असताना आपल्याला मृदुता किंवा सौम्यता जाणवत असते म्हणून त्यांना आपण मृदू व्यंजने असे म्हणतात. आणि जे अनुनासिके व्यंजने आहेत त्यांचा उच्चार करत असताना नाकातून बाहेर फेकली जाते आणि त्यांना परसवर्ण असे देखील म्हणतात, हे आपल्याला आठवत असेल. त्यानंतर अर्धस्वर कोणकोणती य, र, ल, व यांचा उच्चार हा स्वरांसारखा असतो म्हणून त्यांना अर्धस्वर म्हटले जाते. त्यानंतर आपण पाहिले श, श, स यांना काय म्हटले जाते तर उष्मे किंवा घर्षके. ह, ह हा महाप्राण आहेत. मराठी भाषेत एकूण महाप्राण किती तर 14. मुख्य महाप्राण आहे ह. आपल्याला ते 13 महाप्राण कोणते हे देखील आठवत असेल. यानंतर ळ हा संयुक्त व्यंजन आहे ळ हा स्वतंत्र व्यंजन आहे, कारण त्याचं स्थान हे संस्कृत वर्णमालेत नाही म्हणून ळ हा काय आहे तर स्वतंत्र आहे. श आणि ज्ञ, श आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत. यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन व्यंजन तयार होतो म्हणून त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. ते कोणते तर श आणि ज्ञ. कशा पद्धतीने ते तयार झाले आहेत आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे आपण आतापर्यंत अभ्यासले आहे. पुढील भागामध्ये आपण वर्णांचे उच्चार स्थान पाहणार आहोत. कशा पद्धतीने त्याचे उच्चार केले जातात हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.